मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, आज राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून घरकुल लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे पाठवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये निधी देण्यात आली आहे। यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून किती रुपयांची निधी घरकुल लाभार्थ्यांसाठी मंजूर करण्यात आली आहे या संदर्भातील 2 GR आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। कोणत्या लाभार्थ्यांसाठी ही निधी मंजूर करण्यात आली आहे, ज्या लाभार्थ्यांचे घरकुल मंजूर झालेले आहेत त्यांना पहिला हप्ता मिळणार आहे का, त्यानंतर ज्या लाभार्थ्यांना पूर्वी पहिला हप्ता मिळालेला आहे अशा लाभार्थ्यांना दुसरा किंवा तिसरा हप्ता मिळणार आहे का, या संदर्भातील सुद्धा माहिती व्यवस्थित आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, आता आपण व्यवस्थित शासन निर्णय समजून घेऊया। प्रत्येक लाभार्थ्याने आवर्जून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। प्रधानमंत्री आवास योजनेसाठी 2 GR आज घेण्यात आलेले आहेत। हे 2 GR कोणकोणते आहेत हे समजून घ्या। यामधला पहिला GR आहे तो म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये केंद्र शासनाचा हिश्शाचा निधी 154,85,67,000 रुपये एवढा निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे। याचबरोबर राज्य शासनाचा हिश्शाचा निधी जो आहे 103,23,78,000 रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे। कधी? 16 मार्च 2026 रोजी। यानंतर आहे दुसरा GR प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अनुसूचित जमाती उपयोजना अंतर्गत सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये केंद्र शासनाच्या हिश्शाचा निधी जो आहे 337,49,33,000 व राज्य शासनाचा हिस्सा जो आहे 224,99,55,333 एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। हा सुद्धा 16 मार्च 2026 रोजी GR घेण्यात आलेला आहे। असे एकूण 2 GR राज्य सरकारच्या माध्यमातून आलेले आहेत। या संदर्भात तुम्हाला डिटेल्स GR जर पाहिजे असेल तर टेलिग्राम ग्रुपवरती सुद्धा मी हे GR पाठवेन किंवा तुम्ही या ठिकाणी थोडक्यात सुद्धा पाहू शकता। बघा, व्यवस्थित पहा। जे लाभार्थी घरकुलसाठी मंजूर आहेत, ज्यांचा पहिला हप्ता आलेला आहे अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये दुसरा हप्ता येणार आहे, याचबरोबर तिसरा हप्ता सुद्धा येणार आहे। ज्यांना पूर्वी एकही हप्ता मिळालेला नाही अशा लाभार्थ्यांना जो काही पहिला हप्ता आहे घरकुल मंजूर झाल्याच्या नंतर त्यांना हप्ता पहिला मिळणार आहे। अशा पद्धतीने जे लाभार्थी घरकुलसाठी पात्र आहेत, ज्यांना पूर्वी हप्ते मिळालेले नाही आहेत अशा लाभार्थ्यांना पहिला हप्ता, दुसरा हप्ता, तिसरा हप्ता आणि जो काही हप्ता त्यांचा बाकी राहिलेला आहे तो सर्व हप्ते त्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच जमा केले जाईल। ही महत्त्वपूर्ण माहिती जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद। पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद।